हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते। यामुळेच कोणत्याही पूजा विधीमध्ये सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते। तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे नाव हे आपण घेतो। असे मानले जाते की गणेशाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात। तर भाद्रपद महिन्यात गणपतीची आपण सगळेच मोठ्या मनोभावे पूजा करतो। तर कुठल्या राशींसाठी हा महिना फायदेशीर असणार आहे याविषयीची माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊयात। रास असेल मेष रास। मेष राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी भाद्रपद महिना विशेष लाभदायक असेल। या काळात तुम्ही चांगली कमाई करू शकता। कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची ओळख होईल आणि तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढेल। व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही यशस्वी व्हाल। अतिरिक्त मेहनत आणि समर्पणाने तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल आणि आरामदायी स्थितीत जाल। शिवाय या काळात तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने तुमच्या वरिष्ठांची मने जिंकण्यात यशस्वीही व्हाल। स्वतःचा व्यवसाय असलेले लोक चांगली कमाई करतील आणि यशस्वीही होतील। तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळेल आणि तुम्ही नुकतीच गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला भविष्यात चांगला नफाही मिळेल। जेव्हा तुमच्या आर्थिक बाबींचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही बचत करून संपत्ती विकसित करण्यास सक्षम असाल। या दुसरी रास आहे कर्क। या काळात कर्क राशीच्या चिन्हाखाली जन्मलेले लोक उत्कृष्ट परिणाम अनुभवतील। परिणामी भरीव परतावा मिळताना तुम्ही मोठ्या स्तरावरील आनंदाचा अनुभव घेऊ शकाल। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास आणि प्रशंसा मिळवण्यास सक्षम असाल। नोकरीत तुम्हाला सन्मान मिळेल। तुमची स्वतःची फर्म असल्यास तुम्ही तुमचा नफा वाढवण्यात यशस्वीही व्हाल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल। या काळात तुम्ही स्वतःला वैयक्तिक सुखसोयी आणि भौतिक सुखसोयींवर पैसे खर्च करत असल्याचे लक्षात येईल। जर तुम्ही जमिनीत गुंतवणूक करण्याचा किंवा कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील। आता पुढची रास आहे कन्या। कन्या राशीत जन्मलेल्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आहे। नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला सर्व क्षेत्रात चांगले यश मिळेल। तुम्ही नवीन मित्र बनवू शकाल, नवीन लोकांशी संपर्क साधू शकाल आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळवाल। या काळात तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मेहनतीमुळे मोठी कामगिरी झाली आहे। जर तुमच्या आर्थिक बाबतीत तुम्ही या काळात बचत करण्यास सक्षम असाल, यापूर्वी पैसे वाचवण्याच्या अधिक संधी असतील। आणि आता आपण शेवटची रास बघूया, ती आहे 12 राशींपैकी फक्त राहिली ती वृश्चिक रास। वृश्चिक राशींना या काळात खूप फायदा होईल। भाद्रपद महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो। तुम्हाला पैशाची कमतरताही जाणवणार नाही आणि तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील। करिअरच्या आघाडीवर तुम्ही संघर्षांना तोंड देऊ शकाल आणि तुमची कामे सहजतेने करू शकाल। तुमचे बॉस तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतील आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मदतही करतील। तुमची प्रगती वेगाने होईल। तुमच्या पोस्टमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मेष, कर्क, कन्या आणि वृश्चिक या 4 राशींसाठी हा महिना अत्यंत लाभदायी असून सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे। तसेच आर्थिक दृष्ट्या देखील अतिशय चांगला असणार आहे। नोकरीत सन्मान मिळून एकूणच हा महिना सर्व क्षेत्रात या राशींना लाभ मिळवून देणार आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।